नमस्कार 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 ओ नमस्कार आदाब सत श्री अकाल केम छो ओ अंटे वाम मम्मा 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 काय नक्की होतंय? नमस्कार मी श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचे गहिर भलतं जबरदंग स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे MJ महाचर्चा. तर मंडळी तुम्हाला तर माहिती आहे बा या कार्यक्रमात आपण दोन मान्यवरांना बोलवतो आणि सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकांना कसे खाऊ का गिळू करतात तसं त्यांना एकमेकांसोबत कच 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 झुंजायला लावतो आणि त्या नादात जो मुद्द्याचा गरगट्टा होतो बा त्याला 5-50 जाहिरातींसोबत विकून टाकतो आणि असं विकतो की लोक कालचा मुद्दा विसरले पाहिजे आणि उद्या असा मुद्दा काढतो की लोक आजचा मुद्दा विसरले पाहिजे. तर मंडळी आज अशाच एका रद्दड दलिंदर मुद्द्यावर आम्ही चर्चा करणार. आजचा आपला विषय बा यशाचं रहस्य काय आहे बा कष्टाची साथ नशिबाचा हात. आणि या मुद्द्यावर कॅट पीपीटी आणि केमिनीवरून ढापलेले पण वास्तवाशी 2 रुपयाचा पण संबंध नसलेले पचपचित गुळगुळीत दर्जाचे मत मांडायला दर्जाचे मत मांडायला दर्जाचे रिकाम टेकडे मान्यवर इथे आलेले आहेत आणि त्यांचे मी एक टाळी वाजवून जोरदार स्वागत करतो आणि त्यांना अशी विनंती करतो की आपल्या टिचभर कर्तृत्वाची पिचकारी ठुसठुस करून प्रेक्षकांच्या तोंडावर अशी पुचूकन मारावा. काय काय पद्धत आहे ही ओळख करून द्यायची? माझी पद्धत आहे. डिसेन्सी वगैरे काय आहे का नाही? अरे कशाची डोंबल्याची डिसेन्सी हो माझ्याबद्दल बोलताना कोणी डिसेन्सी वापरतं का? गोस्वामी सर तर तोंडाला येईल ते मग. हा आमचा अभिनयाचा वेड बिगार म्हणे. हा अभिनय करायला लागला की रंगदेवता मांडीत डोकं खुपसते म्हणे. सोड रे फील्ड सोड रे जाय रे. आता मी डंबेल मारतो तर माझी बॉडी थोडी स्टीप आहे. मला म्हणतात श्याम्या तुझ्यापेक्षा पुतळा लवचिक आहे म्हणे तो चांगला अभिनय करेल म्हणे. अरे बापरे कसं तरी होतं. काय झालं काय तुम स्वतःबद्दलच बोलणार आहात का? नाही मुद्दा काहीतरी विषय आहे ना आपला आम्हाला कशासाठी बोलवलं इथे? हा यशाचं रहस्य काय बा यशाचं रहस्य काय. अरे मॅडम त्याच्या आधी आपण ओळख करून घेऊ. चेतनाजी म्हणजे ओळख हा नमस्कार हा. मी अखिल भारतीय आज करू कष्ट उद्या करू आराम या संघटनेची राष्ट्रीय अध्यक्षा चेतना भट. क्या बात आहे एकदम ओळख करून दिली आहे तुम्ही. धन्यवाद. रोहितजी नमस्कार. मी अखिल भारतीय नशिबातच असला आराम तर कशाला घंट्याला करायचं काम. या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष रोहित उर्फ सावत्या माने फ्रॉम सातारा. वा वा वा. रोहितजी एक सांगू का तुमच्यात एक लेझी इलेगन्स आहे बा. हा आणि नमस्कार मी अखिल भारतीय अरुण मोरे यांना करू द्या आराम पाठांतर करायला आहे ना श्याम. या संघटनेचा अध्यक्ष श्यामसुंदर राजपूत. तर यशाचं रहस्य काय आहे बा कष्टाची साथ की नशिबाचा हात? रोहितजी विषयच नाही नशिबाचा हात. कशावरून? तुमच्यावरनं. म्हणजे तुमच्यावरनं. माझ्यावरून? अरे तुमच्यात असं काय आहे की तुम्ही येतात नशिबावरूनच आहे तुम्ही. तुम्ही का सुरुवातीलाच माझ्यावर घसरायचं ठरवलंय का? अरे मग विषय काढताना ठरवायला पाहिजे होतं की तुम्ही तेव्हा कळायला पाहिजे होतं तुम्हाला. इथं लगा 80-90 लोक येऊन ऑडिशन देऊन जाते ती त्यांचं मामला काय होत नाही. ह्यांच्यात असं काय आहे की इथं फक्त काढायचं राहिलंय म्हणून एवढी वर्ष इथं येऊ माणूस.
उच्चपटा नशिबात आहे तुमची. उच्चपटा तुम्ही मुद्द्याच्या बोलाव. अरे बापरे. मी इथे माझ्या टॅलेंटवर आहे. हा. कशाच टॅलेंट? कसलं टॅलेंट? कसलं? पाठांतर. ओके ओके हा. काय संपलं स्किट? नाही. असं काय करता तुम्ही? मी म्हणजे ऐराणी भाषा बोलतो मी. हा. खानदेशचा एकमेव प्रतिनिधी आहे मी. म्हणजे तसा हेमंत असतो अधून मधून, नाही असं नाही, तो असतो. पण कसं मी ऐराणी बोलतो, बोलण्याची कला आहे बा माझ्याकडे. अरे एका माणसानं 4 वर्ष बसवून मारून मुटकून शिकवलंय तुम्हाला. तुमचं काय आहे त्याच्यात तवा? अरे छत्रपती संभाजीनगरला राहून धुळ्याच्या भाषेवर करिअर झालेला माणूस आहे हो. गुच्चपटा नशीब नाही तर काय आहे तुमचं? जास्त बोलू नका तुम्ही. काय बाई बोलताय? काय बोलताय लागा अरे तुम्ही? मूळचा खानदेशचा आहे मी. हं. माझ्या वडिलांचं गाव 40 गावच्या पुढे कचगाव आहे. ते गाव आहे माझं. हा ना. भाषा शिकायला काय कष्ट घेतले माझ्या मला माहिती ते आम्हाला माहिती. आहे. आणि तुम्ही काय बोलता हो? काय? तुम्ही तर तुमचीच एक भाषा मारत राहता नेहमी. त्याच्या पलीकडे काय येतं तुम्हाला? माझ्या नादाला लागू नका. मी लय येडा माणूस आहे. येडा माणूस. बाल्या बाल्यानं याड लावतोय. माझा विषय सोडा तुम्ही. माझ्याकडे बघा. जावई आहे ना तुम्ही. बघा मुळात आहे ना, मी ते नशिबाने आहे का मेहनतीने हा मुद्दाच नाही ना. जनरल बोला, मुद्द्यावर या, विषयावर या. काय चाललंय यांचं? कोण आहेत हे? हा? रोहित माने. हे माहिती हो. मग? पण तुम्ही इथे मान्यवरांना बोलवताना त्यांचा त्या विषयात अभ्यास आहे की नाही, त्यांची पात्रता आहे की नाही हे चेक नाही करत का? ए, पात्रता कोणाची काढताय? पात्रता कोणाची काढताय? तुमच्या काय बापाचं खाल्लंय मी? बाप का काढताय माझा? पात्रता काय बोलताय तुम्ही? माझा बाप का काढला? पात्रता म्हणजे काय असते? पात्रता काढताय तुम्ही? पात्राला काय करताय? बाप का काढलात माझा? बाप काढणार तुम्ही. त्यांना माफी पात्रता काढली की मी बाप मागायला काढणार. माफी मागायला सांगा. कसली माफी मागायची? माफी मागा. नाही माफी मागत. मागा माफी. अरे मी नाही मागत. चल माफी मागा. अरे हाड नाही मागत माफी. हाड हाड म्हणताय तुम्ही मला? हे यांना भाषा नीट, यांना माफी मागायला सांगा. अहो, जाऊ द्या ना. माफी मागायला सांगा, जाऊ नाही द्या. चर्चा पुढे जाणार नाही. नाही 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 थांबा ना. थांबा चेतनाजी थांबा ना. वा वा. रागावल्यावर भारी दिसता बरं का रोहितजी असं तुम्ही डायरेक्ट बाप नका काढू ना हो. ते वाईट दिसतं ना. मग ह्या पात्रता काढतात ते चालतंय तुम्हाला? सोडा ना काय पात्रता. काय सोडा ना. तुम्ही बिला का त्यांचीच कड वाढताय? अरे नाही ना. काय ग बसा, मला माहिती आहे सगळं. काय यायला बोंबलायला आम्ही पुरुष म्हणून जन्माला आलोय ना, इथंच आमचं नशीब फुटलेलं आहे. रोहितजी मुळात स्त्री का पुरुष हा मुद्दाच नाही आजच्या. हा यांना सांगा. नशीब की मेहनत याच्यावर बोला, मुद्द्यावर राहा. शामराव मुद्द्यावरच आहे मी. हा. मी विषयावरच आहे. सांगा. आता तुमच्या समोरच एक उदाहरण आहे. हम्म. तुमचा तेव समीर चौगुले. हा 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 त्याला बिबट्या प्रिंटची साडी नेसवून समोरच्या खुर्चीवर बसावला, आता कोण बघल का त्याला? गंध पटक दिसेल ते. इडीस. नाहीच बघणार कोण. हा. कळलं का? त्याच्या नशिबातच नाही तिथं बसणं. नाही ती नशीब फक्त एकाच आहे, हा. तामणकर बाईंचं. हा. त्यांनी तिथं बसून हसायचं हा. आणि ह्यानं त्यांना हसवायला इथं मरमर करायची. त्याच्या नशिबात फक्त कष्ट करणं आहे आणि त्यांच्या हसून पैसे कमावणं. अरे बापरे, असं आहे का? असंच आहे तर कसं आहे तर. हो का? मग अहो त्यात ती सोडा, चला त्यांचं जाऊ द्या. चला आता तुमची ती आरोही. 4 महिने झाले ती. 4 महिने झाले ती बाईनं एक वळ गायली नाही. तरी बी बाई टेचात बसली गाय का म्हणून मांडी टाकून बसती. आणि त्याला म्हणतात नशीब. तिची मस्त तयारी आहे कष्ट करायची, पण नशीबच तिला कष्ट करून देत नाही. म्हणजे का बरं? का बरं? गाण्याचे राईट्सच नाहीत ना. नाही जाईल गाण्याचे राईट्स. अहो ते चॅनलवाले तिकडे मरमर करतात या गाण्याचे राईट्स मिळवण्यासाठी, केवढं कष्ट करतात या. पण हिचं नशीब त्यांच्या नशिबाच्या आडवं येते. सगळ्या नशिबाचा खेळ असतो ही जावराव. नशीब महत्वाचं आहे आयुष्यात. नाही रोहितजी, माझ्या लक्षात आलेलं आहे की आज तुम्ही इथल्या इथे गोल गोल फिरताय बा. काय कळला तुमचा मुद्दा? कळला. चेतनाजी हा? बोला बा, मुद्दा मांडा. काय मुद्दा मांडू मी याच्यावर? काहीतरी मी बोल. काय बोलणार ह्याच्यावर? म्हणजे हे ज्या गोष्टीला सई तामणकरांचं नशीब म्हणतायत ना, ते त्यांनी 2-2 दशक मेहनत करून मिळवलेलं आहे. खरं. अहो
एका कॉमेडी शोची सूत्रसंचालिका ते दुसऱ्या कॉमेडी शोची जज, हा प्रवास आम्ही बघितलाय त्यांचा. वा वा वा. आणि या प्रवासात त्यांनी अभिनयाचे असंख्य डोंगर पार केलेले आहेत. तो अभिमान आहे आम्हाला त्यांचा. आम्हाला पण आहे, आम्हाला मग? पण आहे. मला बी आहेच की हो. हा. मला तर सगळ्यात जास्त आहे. मला तर सगळ्यात जास्त आवडते त्या. मला पण हा. मला लय अभिमान आहे त्यांचा. मला त्यांना काय म्हणायचंच नव्हतं. मग? मला त्या समीर चौगुलेचं नशीब किती पांडव आहे ती सांगायचं होतं. माझा मुद्दा तिकडे होता. तुम्ही म्हणून घेतलं त्यांची. मुळात कष्ट हे वास्तव आहे. कष्ट? नशीब असं काही नसतंच हो. काय फक्त कल्पना आहे, थोतांड आहे सगळं. थोतांडे हो. म्हणजे कष्ट न करणारा माणूस आहे ना, तो नेहमी नशिबाला दोष देतो. असं का? आणि जे माणसं कष्ट करून यश कमवतात ना, त्यांना ते नशिबाने मिळालंय असं वर म्हणतो परत. अच्छा. अहो, कष्ट न करता जे लोक नशिबावर अवलंबून राहतात ना, ते शेवटी अंधश्रद्धेकडे वळतात. भोंदू बुवा बाबांकडे वळतात. स्वतःचं भविष्य खराब करून टाकतात. हो, आपण बघितलीत ना, कितीतरी उदाहरणं आहेत सध्या. खरंय खरंय. आणि याच्या उलट जो माणूस कष्ट करतो ना, कष्टावर विश्वास ठेवतो, तो याच्या नादी कधीच लागत नाही. हम्म. त्याला कधी ना कधीतरी यश मिळतच हो. म्हणून कष्टाला पर्याय नाही. अरे आहा, एकदम असं जोरदार, वास्तवाला असं स्पर्शून जाणार हृदय भेदक असं प्रत्युत्तर दिलंय तुम्ही. धन्यवाद. काय नाही काय नाही. नाही तोंडाला येईल ती बोलते ते. हा? तोंडाच्या वाफा आहे त्या अहो, नुसत्या. काय बोलताय? अरे मी काय आयुष्यात कष्ट कमी केली ती का? दगड काय झालं नाही माझं. म्हणजे काय? आ, आता हिथं मी 4-5 वर्ष झालं नको एवढं कष्ट करतोय. असं? मर करतोय मी. 1 मिनिट. हा आता थोडासा लेट येतो. आहा. ठीक आहे. महत्वाचं नाही, ती महत्वाचं नाही. कष्ट कमी करतोय का? नाही, करताय. मला नेते ती का कवा परदेशात? मला नेतील का परदेशात? नेते ती का मला? नाही. का नाही ती नेत? कारण माझ्या नशिबातच नाही. हा. नशिबात कोणाची आहे? कोणाच्या? तुमचं ती बारका आहे का? दत्तू मोरे. त्याला तर तिच्या आईला बियाण्याला दाढी पण माझ्यापेक्षा कमी आहे. तरी त्याला नेत. अरे त्याच्याकडे असं काय आहे जे माझ्याकडे नाही? हा? आणि माझ्याकडे जी आहे ती त्याच्याकडे आहे का? नाही. आहे का? रोहित. पण त्याला घेऊन जाते ती का? कारण त्याचं नशीब आहे रोहितजी. म्हणून त्याला घेऊन जाते अरे ती. तसं नाहीये, तो प्रोडक्शनचा पण माणूस आहे ना हो. अरे बरं चला ती जाऊ द्या. चला ती प्रोडक्शन वाला आहे त्याचं सोडा. चला आता तुमची ती चेतना भट. त्यांच्या काय? ती चेतना भट त्या समीर चौगुलीचं कुठलं ती स्किट तुमचं? लोचन मजनू. लोचन मजनू मध्ये फक्त हाय म्हणून तिला घेऊन जाते ती. 1 मिनिट. बस ही नशीब आहे त्या बाईचं. नशीब नाही, प्रचंड मेहनती मुलगी आहे ती. हा? मेहनती. आणि 1 मिनिट, तुम्ही एवढं बोलताय ना, तुम्ही करा ना त्या लोचन मजनू मध्ये अविट रागिणी तुम्ही करा. मी मग? मी का बाय आहे का? हा? यार मी का साडी दिसून गाणी म्हणत बसायचं का मी? नाही ना. मला नाही गाणी बिनी म्हणा येत. नाही येत ना, मग? तिला येतात म्हणून ती तिथे आहे. नाही मॅडम ऐका. बोलताय. त्यांना फक्त गाणंच येत नाही, त्यांना ऍक्टिंग पण चांगली येते. वेगवेगळ्या भाषा पकडता येतात. भाषा काय होतो, प्राणी पण पकडून घेतात ना त्या. अरे हुन्नरी आहेत त्या. हा बोला. श्यामराव असं काय नसतंय. तुम्हाला सांगतोय सगळा नशिबाचा खेळ आहे ह्यो. सगळा. परत. हो तर माझा आता तुम्हाला एक उदाहरण देतो. त्या बंबानीचं पोरग हा ती त्या बंबानीच्या घरात जन्माला आलंय ही त्याचं नशीब आहे. असं का? त्यानं काय कष्ट घेतले तिथं जन्म घ्यायला? हा आता मी कुठे जन्माला आलोय? कुठे? तालुका फुटकवणे, मुक्काम पोस्ट चिल्लरवाडी. ह्याच्या आईला गावाच्या नावाचं फुटकवणे आणि चिल्लर आणि पिल्लर आहे. काय ढेकळ आम्ही करोडपती होणार आहे कवा? हॅलो. अरे आमच्या बापाने साधी लागा नवी चडी घेऊन दिली नाही आम्हाला कवा. ह्यांचा बापल्या काय जंगल विकत घेऊन देतो ह्यो भाग. हा? रोहितजी तुम्ही चढी म्हणता ना, बलत बाहेर वाटत. काय नाही वाजत गेला. काय चाललंय ना तुमचं काय? चड्डी त्याच्यात मजा नाही. चढी चडी चडी नाही. एक मिनिट. एवढं आहे. काय भंपकपणा चाललाय तुमचा? चड्डी हा मुद्दा आहे इथे. चड्डी नाही, चढी. बसा हो, मुद्द्यावर याव. त्यावर या ना. मी मुद्द्यावरच आहे. हा ना. एक बघा शामराव तुम्हाला सांगतो. आपण साधं कुत्रं पाळताना लागा 10 वेळा विचार करतोय. हिला का हत्ती पळते ती या, बिबट्या वाघ बिग पळते ती या. हा ही नशीब नाही तर काय हो? नशीबच आहे ही. शामराव एक गोष्ट लक्षात ठेवा. काय? आपण कुठं जन्माला येतोय हितनं आपलं नशीब सुरू होते. बाबा रोहितजी तुमचं बोलणं कोणी ऐकलं ना, त्यांचा आहे ना कष्ट आणि मेहनत या शब्दांवरचा विश्वासच उडून जाईल बा. तुम्ही बंबानींच्या पोराच्या नशिबावर बोलताय ना. हो, त्या बंबानींच्या वडिलांनी रस्त्यावर वस्तू विकून साम्राज्य उभं केलेलं हो आहे. केलं. कुठल्या श्रीमंत उद्योगपतीच्या पोटी जन्माला नाही आले ते. अहो, त्यांनी मेहनतीने भविष्य घडवलं आणि त्या भविष्याने पुढच्या पिढीला जगायला आधार दिला. आणि त्या पुढच्या पिढीने सुद्धा कष्टानेच साम्राज्य वाढवलं की. मग? ते बिबट्या हत्ती बित्ती पाळायचं म्हणतात ना, त्याच्यासाठी कष्ट नाही लागत. नाही लागतात मग? मग
हे बघा मी परत एकदा सांगते, नशीब बिशीब असं काही नसतं. आणि असतं असं आपण जरी म्हटलं ना तरी ते कष्टाने पालटता येतं. बापरे. नाईस. कष्टाला पर्याय नाहीये हो. आता म्हणतात ना, काय? प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. वाह क्या बात आहे. किंवा प्रयत्नांती हा, परमेश्वर हा, हा. किंवा थेंबे थेंबे तळे साचे, या म्हणे उगाच नाही जन्माला आल्या हो. आपला आज आहे ना तो आपला उद्या ठरवत असतो. माझं उलट आहे. माझा उद्या माझा आज ठरवतो. म्हणजे मला उद्या काय कामधंदा नसला नाही. हा. आज रातच बसायचं. फुलटू एन्जॉय नुसता. आणि चुकून माकून जर दुसऱ्या दिवशी ड्रायडे असला का नाही, आजच बाटल्या भरून ठेवा. उद्या मजा. उतपडा बेवडे तुम्ही, एक नंबरचे बेवडे. दारू ढोसले आणि त्यांच्या मुद्द्यामध्ये काय गुसू करताय माहिती तुम्ही? काय, मला मुद्दा पूर्ण करू द्या ना. हा. मला एवढंच म्हणायचंय की आज जर आपण कष्ट केले तर उद्या फळ हे मिळणारच आहे. आणि आज जर आपण काहीच नाही केलं, हातावर हात ठेवून बसून राहिलो, तर उद्या काय मिळणार आहे? मग नशिबाला दोष देऊन आपण मोकळे. मला सांगा, प्राणी कधी नशिबावर अवलंबून बसलेत असं आपण बघितलं? नाही बा. वाघ कधी म्हणतो असेल हरित देईल खाटल्यावरी? नाही ना. नाही ना. त्याला माहिती आज जर मी शिकार केली नाही तर उद्या आपल्याला उपाशी मरावं लागणार. हा. कोळ्याचं उदाहरण घ्या. काय? कोळी 10 वेळा चढतो परत पडतो, चढतो परत पडतो, पण शेवटी जाळं विणतो ना. तो नशिबाला दोष नाही देत बसत. अरे पण ते कुळी एखाद्याच माणसाला चावतोय आणि त्याचा स्पायडरमॅन होतोय. प्रत्येकाच्या नशिबात नसतंय हो उलट लटकून किस करायचं. काय खरं सांगतोय मी. काय काय सांगा कोणा नाहीच तर मला माहिती की. ओ रोहितजी, जय. अरे ते उलट सुलट सोडा हो. काहींच्या नशिबी तर किस करणंच नसतं ना. हा ना. देवाने ओट काय फक्त थुकायलाच दिले काय असं वाटतं. नुसतं लटकणंच असतं नशिबी. तुम्ही कुठे त्यांच्याबरोबर वाहवत जाताय हो? आबीती सांगतो आबीती. आबीती, आबीती. बाकी काही नाही. तुम्हाला सांगतो, मला एकदा हं. चॅटिंग करताना पकडलं होतं बापानं. 3 दिवस उलटा टांगला होता मला. अरे बापरे. मी पाद्या मार नुसता. एक मिनिट, ठीक आहे ठीक आहे. मी ना आता तुमच्या लेवलला जाऊन तुम्हाला उदाहरण देते. म्हणजे तुम्हाला ससा कासवाची गोष्ट माहितीये का? अरे मी काय बारकं बरं काय का हो? कसा कसल्याच्या गोष्टी कसल्या सांगताय मला? काय तिच्या आलं बसतं माझी काय पत्राचा काय काढते द्यायला का तुम्ही? माझी लेव ह्यांची लायकी सांगू का मी आता? हो, हो. माझी लायकी नाही काढायची. मग नका ना. पत्राचा मग यांनी हे लायकी का सांगा काढली? लायकी काढणार मी. माफी मागा. अरे मग पत्राचा काढली माफी ना मागा. तुम्ही. मी नाही मागा माफी. नाही मागायचं. माफी मागा. त्यांना माफी मागायला सांगा, नाही तर चर्चा पुढे जाणार नाही. आधीच सांगते. ऐका ना चेतनाजी, हे बघा तुम्ही दोघं आहे ना सेम बोलताय, फक्त भाषा वेगळी आहे. असं नाही, लोकांचा वेळ वाया जातो. हो का? हो. मग तुम्ही माफी मागा. हो, मी का? मागा माफी. अरे माझा काय संबंध? माफी मागा. अरे मा- माफी मागा. माफी मागा. माफी मागा. अरे. माफी मागा. माफी मागा. माफी मागा. मागा मागा. माफी मागा. मागा मागा. माफी मागा. माझे चुकलं, मी माफी मागतो. कानपट्टे फोडा माझे. माझ्या टाकल्यावर टप टप मारा. एकदाची आहे ना मस्ती जिरवून टाका माझी. कुठून नशीब फुटलं आणि या दलिंदर चर्चेचा होस्ट झालो काय माहिती मी. हा ना. बघा आला का नाही नशिबाव. बघा आला का नाही नशिबाव. ओ, रोहित. आणताय तुम्ही नशीब मला माहितीये तर. अरे माझे सोडा हो. तुम्ही पण भाषा माइल्ड वापरा ना. एका महिलेशी बोलताय तुम्ही, जरा कसं म्हणजे लायकी बिकी नाही काढली पाहिजे ना. या काढते पत्र तो. उप. चेतनाजी तुम्ही मला हे म्हणायचंय की ससा कासवाच्या गोष्टीत कासवाच्या नशिबात काय लिहिलं होतं? काय? तो हरणार. हा. पण त्यांनी कष्ट केले, मेहनत केली, तो चालत राहिला म्हणून तो जिंकला ना. अरे तो ससा बोंगाडा तिच्या आईला हावरा निघाला. तिच्या आईला खा खा गाजरा खाल्ली वर करून पडलं बी ना तिकडे. काय बोलतो? नेमकं त्या दिवशी मी कारखान्यावर गेलो होतो. नाही तर ऊसाचं दांडक काढून शेपडला असता त्याला मी. काय बोलता हो? अरे मग चित्र उभं राहिलं चित्र. अहो ते कासवाचं तर मला सांगूच नका. त्याच्या आईला बॉम्बला ती जिकू दे नाही तर मरू दे तिकडे. मला त्याची काही फरक पडत नाही. हा? चिकन कोण दिसतंय ससा. तू नाही हो. पुरी कुणाला पटते दे. सशाला. चिकन्या पराला हो, हो. चिकण्या बरं. चिकन्याची पुरी वाटते दे. हो. आणि नशिबात असते ती. नशीब आपल्याला चिकन बनवते. हा. एक मिनिट. कितीतरी सुंदर मुली साधारण दिसणाऱ्या मुलांच्या प्रेमात पडतात तेव्हा मग पोरींचं नशीब फुटका आहे. अहो, त्यांच्या नशिबात नाही ती चांगली पोरं. त्यांचं नशीब फुटका आहे. हो, हो. नाहीतर काय. आणि कासवाचं ती सशाचं काय गोष्टी सांगताय बारक्या बरं आहेत तुम्ही. त्या कासवाचं तर सांगूच नका मला. नाही. त्याच्या यायला ती काय आकार उकार आहे त्याला. हा? त्याच्या रेडा एवढा तो असा त्याला पाय वाकडा असं चालतंय फेंगडं फेंगडं त्याच्या यायला ती.
नशीब त्याला 2 डोळं दिले तर म्हणून कळतंय तरी शिपुटन तोंड वेगवेगळं आहे म्हणून. आता सेमच वाट चाललाय आपल्याकडे दिवसभर नुसता चालतोच आहे. कशाचाही कशाशी संबंध लावता का हो तुम्ही? कासवाच्या दिसण्यावर आला तुम्ही आता. मी दिसण्यावर नाही, मी त्याच्या नशिबावरच बोलतोय अजून. नशिबावर? नशिबावरच बोलतोय मी. हा, मग काय तर आता चला जाऊ द्या, मी माझं सांगतो तुम्हाला. माझं नशीब फळफळावं म्हणून एकदा एका बाबाला भेटलो तुम्ही. तो बाबा काय म्हणला मला, काय 21 नक्याचं कासव पाळ, नशीब बुम होणार तुझं. मला काय ना कासव गावलंच नाही, ती माझ्या नशिबातच नाही ना ती, त्याच्यामुळे गावलं नाही मला. हेच मी मगाशी हेच म्हणत होते, नशीब हे फक्त अंधश्रद्धा आहे हो. अंधश्रद्धा? हा, जेव्हा आपण नशीब नशीब म्हणून सोडून देतो ना, तेव्हा हे भोंदू बाबा बुवा आपल्याला गंडवायला मोकळे होतात. अहो, हे काय चाललंय सध्या महाराष्ट्रात? लाथ मारीन तिथे पाणी काढीन एवढे कष्ट करणारा आपला महाराष्ट्र, ओ दवावर ज्वारी पिकवणारा महाराष्ट्र या भोंदू बाबा बुवांच्या नादी लागतो. तो कशामुळे? नशीब नावाच्या अंधश्रद्धेमुळेच. ओ दुसऱ्यांचं नशीब सांगणाऱ्याला स्वतःला जेलची हवा खायला लागणार आहे हे नाही कळलं कधी? नशीब सुद्धा त्यांनाच साथ देतं ना ज्यांची कष्ट उपसण्याची तयारी असते. क्या बात आहे. काय वाजवू नका, नुसत्या बोलायच्या गोष्टी आहेत या. मी सांगतो तुम्हाला कसं का, आता आपण त्या नटनटी असते ती हिरो हिरोईन, त्यांचं इंटरव्ह्यू ऐकले ते का? मग काय म्हणतात ती? काय? मला कवा वाटलंच नव्हतं की मी ह्या क्षेत्रात येईन. मला कवा वाटलंच नव्हतं की मी एवढा मोठा होईन. अरे तुला वाटलेलंच नसतंय बेनिया, नशिबानं तुला मोठं केलेलं आहे. ह्याला पडत आणलंय तुला नशिबानं, कळलं का? बरीच लोक सांगते देऊ. आता किती त्या पुरी सांगते त्या की बाबा आमच्याकडं अमुक तमुक मोठे डिरेक्टर आले होते, मला त्यांनी आम्हाला सोसायटीमध्ये डान्स करताना बघितलं, मग मला त्यांनी मोठं काम दिलं, मग मी हिरोईन झाली, मोठी झाली. आमच्या पोरीला का इकडं मरमर करते ते, एकांकिका करते ते, राज्यनाट्य करते ते, केवढा स्ट्रगल करते ते, आणि नंतर काय करते ते, पोरग उलट धरून ही वायलिन वाजवते ते. पाणी नका ना. पाणी नका ना. यांचं नशीब, काय बोलते? नशीब यांचं.